रहस्याला वाचा फुटते. आई कॉरिडॉरमधून कुणाला तरी सांगत असलेली मी ऐकले. रहस्याला नेहमीच वाचा फुटते. जेव्हा ती खोलीत आले तेव्हा मी तिला विचारले, आई, याचा अर्थ काय? रहस्याला वाचा फुटते. याचा अर्थ, जर एखादा माणूस प्रामाणिक वागला नाही तर त्याचा खोटेपणा कोणाला तरी समजतोच आणि मग त्याला स्वतःच्या वागण्याची लाज वाटते आणि त्याला शिक्षा भोगावी लागते. आई म्हणाली, समजलं, आता झोप. मी दात घासले आणि बिछाण्यावर निजलो. पण मला झोप येत नव्हती. सारखा मनात विचार येत होता, रहस्याला वाचा कशी काय फुटते बुवा. पण खूप वेळपर्यंत मी झोपलो नाही. जेव्हा झोपून उठलो तेव्हा परत दात घासले आणि न्याहारी करू लागलो. सकाळची वेळ होती. बाबा एव्हाना कामावर गेले होते आणि घरात फक्त मी व आई होतो. सुरुवातीला मी अंडे खाल्ले. हा प्रकार अजून सहन करण्याइतपत होता, कारण मी फक्त पिवळा बलक खाल्ला होता आणि पांढरा बलक दिसणार नाही अशा रीतीने त्याला कवचामध्ये चुरडून टाकला होता. नंतर आईने अख्खी बशी भरून कांजी आणली. खा, आई म्हणाली, कुठलीही वटवट न करता. मी म्हणालो, ही कांजी मला बघवत सुद्धा नाही. पण आई खेकसली, जरा स्वतःचा अवतार बघ, नुसता हाडांचा सापळा. खा, तुझं वजन वाढलं पाहिजे. मी म्हणालो, मला उलटी येते. तेव्हा आई माझ्या शेजारी बसली, माझ्या खांद्याभोवती हात धरून मिठी मारत प्रेमाने म्हणाली, आपण क्रेमलिन बघायला जाऊया. कमाल आहे, क्रेमलिनपेक्षा अधिक सुंदर अशी गोष्ट मला ठाऊक नाही. तेथे मी रत्न भांडार आणि शस्त्रागार पाहिले होते. झारच्या प्रचंड तोफेपाशी उभा राहिलो होतो आणि भयंकर इवान कुठे बसत होता हे मला माहीत आहे. शिवाय तेथे खूप छान छान गोष्टी आहेत. म्हणून मी पटकन आईला उत्तर दिले, अर्थात क्रेमलिन बघायला जाऊया, माझी खूप इच्छा आहे. तेव्हा आई थोडी हसून म्हणाली, तर मग बशीतली सगळी कांजी संपव, मग जाऊ. तोवर मी भांडी धुते. मात्र लक्षात ठेव, कांजी सगळी संपवली पाहिजे. आणि आई स्वयंपाकघरात गेली. मी कांजीबरोबर एकटा राहिलो. मी चमच्याने ती ढवळली, मग मीठ घातले. चमचाभर नमुना चाखला. छे, खाणे अशक्य. तेव्हा विचार केला की बहुधा साखर कमी पडली असावी. साखर शिंपडली आणि भुरका मारला. आणखीच वाईट, मला कांजी मुळीच आवडत नाही. शिवाय ती खूप घट्ट होती. जर पातळ असती तर गोष्ट वेगळी. डोळे मिटून घटाघटा प्यायलो असतो. मग मी कांजीत किटलीतले गरम पाणी ओतले. ती आणखीच बुळबुळीत, चिकट आणि किळसवाणी बनली. मुख्य म्हणजे मी कांजी गिळतो तेव्हा ती घशात अडकते आणि परत तोंडाबाहेर येते. फार वाईट. क्रेमलिनला जायची तर इच्छा होती. एवढ्यात मला आठवण झाली की आमच्याकडे शेकटाची चटणी होती. कदाचित त्या चटणीबरोबर सगळी कांजी संपवणे शक्य होते. मी चटणीची सगळी बाटली कांजीत ओतली. जेव्हा थोडीशी कांजी चाखली तेव्हा माझे डोळे चटकन कपाळावर चढल्यासारखे मला वाटले आणि श्वास घुसमटला. माझी बहुता शुद्ध हरपली, कारण मी बशी उचलली, पटकन खिडकीपाशी धावत गेलो व कांजी रस्त्यावर ओतली. मग परत टेबलापाशी येऊन बसलो. एवढ्या वेळात आई आली. बशीवर तिने नजर टाकली आणि आनंदाने ती म्हणाली, शाब्बास जेनिस, शहाणा मुलगा आहेस. सगळी कांजी संपवली. चल, उठ, कपडे घाल, क्रेमलिनला जाऊया. तिने माझा पापा घेतला. याच क्षणाला दार उघडले गेले आणि खोलीत एक पोलीस आला. तो म्हणाला, नमस्ते. खिडकीपाशी धावत जाऊन त्याने खाली पाहिले. मग आईकडे नजर टाकून तो म्हणाला, आणि म्हणे शिकलेली माणसं. तुम्हाला काय पाहिजे? आईने कडकपणे विचारले. लाज कशी वाटत नाही? पोलीस दक्ष पवित्र्यात उभा होता. सरकार तुम्हाला सर्व सुखसोयी असलेली घरं राहायला देतंय. कचरा टाकण्याची सुद्धा सोय आहे. पण तुम्ही खुशाल खिडकीतून घाण खाली फेकता? असं बोलायची तुमची हिंमत कशी झाली? आई मोठ्यांदा गरजली. खिडकीतून मी काहीही बाहेर फेकत नाही. असं फेकत नाही काय? पोलीस दुष्टपणे हसला. त्याने कॉरिडॉरचे दार उघडून हाक मारली. अहो, इकडे या. आणि आमच्या खोलीत कुणी एक माणूस आला. मी त्याच्यावर नजर टाकताच माझ्या ध्यानात आले की माझी क्रेमलिनची सहल इथेच संपली होती. त्या माणसाच्या डोक्यावर फेल टोपी होती आणि त्या टोपीवर आमची कांजी. टोपीच्या ऐन मध्यभागी खळग्यात कांजी पडली होती. थोडीशी टोपीच्या टोकाला फितीपाशी, थोडीशी त्याच्या कॉलरवर, थोडी खांद्यावर आणि थोडी त्याच्या डाव्या पायाच्या विजारीवर. खोलीत येताच तो चाचरत बोलू लागला.
मुख्य म्हणजे मी फोटो काढून घ्यायला चाललो होतो तेवढ्यात हा प्रकार, कांजी रव्याची गरम टोपीमधून पाझरली आणि माझं डोकं भाजलं. आता मी फोटो कसा धाडणार असा कांजीनं माखलो असताना आईनं माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे गुजबेरीसारखे हिरवेगार दिसत होते. आई भयंकर संतापल्याचे ते लक्षण होते. माफ करा, हळू आवाजात ती म्हणाली. मी तुमचे कपडे स्वच्छ करून देते, इकडे या. ते तिघेही कॉरिडॉरमध्ये गेले. आई जेव्हा परत आली तेव्हा तिच्याकडे नुसते पाहण्याचा सुद्धा मला धीर होत नव्हता. पण मी धैर्य एकवटले आणि तिच्यापाशी जाऊन म्हणालो, आई, तू काल बरोबर सांगितलंस. रहस्याला नेहमीच वाचा फुटते. आईने माझ्या डोळ्यांमध्ये पाहिले. खूप वेळपर्यंत टक लावून पाहिल्यानंतर ती म्हणाली, तू आता हे संबंध आयुष्यभर लक्षात ठेवशील? मी उत्तरलो, हो.